हॅलो गाईज, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्लेजिंग काय असते याबद्दल बोलणार आहोत. तर बऱ्याच जणांनी हा शब्दच ऐकला नसेल की प्लेजिंग म्हणजे नक्की काय. तर सगळ्यात सोप्या भाषेत म्हणजे प्लेजिंग म्हणजे तारण ठेवणे. तर तुम्ही स्टॉक्स किंवा तुमचे म्युच्युअल फंड्स सुद्धा प्लेज करू शकता. त्याला म्हणतात प्लेजिंग. तुम्ही ऐकलं असेल की स्टॉक्स हे एक प्रकारचे ॲसेट्स आहेत, म्हणजे स्टॉक्स ना एक प्रकारची मालमत्ता मानली जाते. तर जेव्हा तुम्ही तुमची मालमत्ता तारण ठेवता तर त्या बदल्यात तुम्हाला काय मिळतं? त्या बदल्यात तुम्हाला मिळतं एक प्रकारचं लोन. तर ते लोन इथे थोड्या वेगळ्या स्वरूपात मिळतं, त्याला म्हणतात मार्जिन. तर आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये जाऊयात. तर मी तुम्हाला सांगतो प्लेजिंग म्हणजे नक्की कसं वर्क होतं, काय त्यांचे रूल्स असतात, तुम्ही स्टॉक्स कुठे प्लेज करू शकतात किंवा म्युच्युअल फंड्स प्लेज करतात हे सुद्धा तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल मे बी. तर पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे प्रॉपर प्लेजिंग केली जाते. सपोज तुमच्याकडे आहेत अराउंड 1,00,000चे स्टॉक्स. सपोज तुमच्याकडे अराउंड 1,00,000 रुपीजचे स्टॉक्स आहेत किंवा 1,00,000 रुपीज ते तुमचं म्युच्युअल फंड आहे. तर त्या पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे स्टॉक्स तर तुम्ही लॉंग टर्मसाठी घेतलेत, बरोबर. तुम्ही हे अराउंड 1 to 2 इयर्स तरी सेल करणार नाहीये. 1 ते 2 वर्षांपुरते हे स्टॉक्स तुमच्याकडे असणारच आहेत. तर यामुळे काय होतं, तुमचे स्टॉक्स म्हणजे तुमची जी कॅपिटल आहे ती ब्लॉक होऊन जाते. कॅपिटल तुमची एक प्रकारे ब्लॉक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला त्या कॅपिटलचा यूज करता येत नाही. तुमच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी किंवा तुमच्या ऑप्शन सेलिंगसाठी तुम्ही त्याचा यूज नाही करू शकत. मग प्लेजिंगमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही हे तुमचे 1,00,000 रुपीजचे स्टॉक्स, जेव्हा तुम्ही तुमचे 1,00,000 रुपीजचे स्टॉक्स म्हणजेच एक प्रकारचा ॲसेट तो तुम्ही प्लेज करता. तर प्लेज करणे म्हणजे काय, तुम्ही तुमचे 1,00,000 रुपीजचे स्टॉक्स तुमच्या ब्रोकरकडे तारण ठेवता. तारण म्हणजे एक प्रकारचं गहाण ठेवता. सिंपल भाषेत गहाण ठेवणे. तर जेव्हा तुम्ही 1,00,000 रुपीजचे स्टॉक्स गहाण ठेवता तेव्हा तुम्हाला त्या बदल्यात मिळतं 80 to 90% कोलॅटरल. म्हणजे तुम्ही 1,00,000 रुपयाचे स्टॉक्स जेव्हा गहाण ठेवणार तेव्हा त्या बदल्यात तुम्हाला मिळणार 80,000 किंवा 90,000च्या आसपास तुम्हाला एक प्रकारचं मार्जिन मिळतं. मार्जिन म्हणजे तुम्हाला कॅश नाही मिळत, तुम्हाला ते मार्जिन मिळतं. ते मार्जिन तुमच्या डीमॅट अकाउंटवरती राहतं. त्यामुळे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. हे कोणालाच माहिती नसेल. तर यामुळे काय होतं, तुमचे स्टॉक्स तर वाढणार आहेतच, प्लस तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करून किंवा ऑप्शन सेलिंग करून तुम्ही तुमचे कॅपिटलसुद्धा हळूहळू वाढवू शकता. आता हे गहाण ठेवणं वगैरे प्रोसेस तुम्हाला मे बी रिस्की वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये रिस्क काहीच नाही. जर तुम्ही डोक्याने काम केलं, जर तुम्ही एक प्रकारे सिस्टमॅटिकली काम केलं तर तुम्हाला रिस्क काहीच नाही. तर तुम्ही प्लेज काय काय करू शकता, स्टॉक्स प्लस तुम्ही तुमची SIP सुद्धा प्लेज करू शकता, प्लस तुम्ही तुमचा म्युच्युअल फंड सुद्धा प्लेज करू शकता. तर यामुळे काय होतं, तुमची जी SIP असते, तुमची जी नॉर्मल SIP असते ती अराउंड एक असते 10 ते 12 वर्षांची, बरोबर. तर 10 ते 12 वर्ष तुमचे ते पैसे अडकून राहतात, तुम्हाला त्याचा काहीच यूज होत नाही. 12 वर्षांनी तुम्हाला प्रॉफिट मिळणारच आहे, पण ते 10 ते 12 वर्ष जेव्हा तुमची कॅपिटल ब्लॉक होते त्याचं काय. तर ते सुद्धा तुम्ही प्लेज करू शकता. म्हणजे इतके लूप होल्स आहेत सिस्टीममध्ये जे तुम्हाला माहितीच नसतात. मग त्यामुळे काय होतं, तुमची SIP 10 ते 12 वर्ष तुम्ही वाया घालवता. पण जर तुम्ही ती SIP प्लेज केली, सपोज एखाद्या माणसाची 10,00,000 रुपीजची SIP आहे, अराउंड त्याची 10,00,000 रुपीजची SIP आहे, तर त्याला त्याच्या अगेन्स्ट अराउंड 8 to 8.5 लाख मार्जिन मिळेल ना. त्यामध्ये जर त्याने प्रॉपर सिस्टमॅटिक ट्रेडिंग केली तर त्याचे ते 8 ते 8.5 लाखाची सुद्धा तो काहीतरी अमाऊंट बनवेल चांगली. आणि त्याशिवाय तो एक प्रकारचे 10 लाखाची SIP तर वाढेलच, प्लस ट्रेडिंगमधून सुद्धा त्याचं प्रॉफिट होईल. तर प्लेजिंग करणे रिस्की का नाहीये हे मी तुम्हाला सांगतो आता समजावून नीटपणे. तर यावरती आपल्याला असतं व्याज 0%. जे व्याज आपल्याला पे करावं लागतं या मार्जिन घेतल्यानंतर ते असतं 0%. तुम्ही म्हणाल हे असं कसं काय, तर हो, तुम्हाला जेव्हा ब्रोकर मार्जिन देतो त्यावरती तुम्हाला 0% व्याज लागतं. मग त्यानंतर सपोज तुम्ही 80,000 रुपीजने ट्रेडिंग करताय, जे तुम्ही घेतलंय अगेन्स्ट तुमच्या 1,00,000 रुपीज, बरोबर. हे स्टॉक्स तुम्ही प्लेस करून तुम्ही मार्जिन घेतले 80,000 रुपीज म्हणजे 80,000 रुपये. तर यामध्ये काय होणार, तुम्ही 80,000 मध्ये ट्रेडिंग करू शकता. पण जर तुमचा लॉस झाला, सपोज तुमचा लॉस झाला 1,000 रुपयाचा, जर तुमचा लॉस झाला 1,000 रुपीजचा, तर तुम्हाला या 1,000 रुपीजवरती, या 1,000 रुपीजवरती तुम्हाला व्याज पे करावं लागणार. जे काय असेल ते 16% पर ॲनम त्यांचं व्याज असतं. तर तुम्ही यासाठी तुम्हाला एक आयडिया देतो. तुम्ही काय करा, तुम्ही प्लेस तर करा, पण तुमच्या अकाउंटवरती सपोज तुमची दिवसाची रिस्क आहे बाबा, 1,000 रुपयाच्या रिस्कने तुम्ही काम करताय डेली बेसिसवरती. सपोज तुमची 1,000 रुपीज तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये बसते. तर तुम्ही काय करा, तुमच्या अकाउंटला, तुमच्या डीमॅट अकाउंटला
एक 10,000 रुपीजच्या आसपास कॅश ठेवा. 10,000 रुपीजच्या आसपास कॅश ठेवा, ज्याने काय होईल की तुमचा जरी तुमचा लॉस झाला तरी तो तुमच्या होल्डिंग्समधून नाही कट होणार. तो तुमच्या होल्डिंग्समधून न कट होता तुमच्या कॅशमधून कट होईल. त्याने काय होईल, तुमच्या होल्डिंग्स आणि तुम्ही जे प्लेज केले ते एकदम सेफ राहील आणि तुमची ट्रेडिंग पण व्यवस्थित चालू राहील. तर आता ही प्लेजिंग करायची कुठे, काय चार्जेस असतात, कशा प्रकारे आपण प्लेज करू शकतो, किती दिवसात आपल्याला प्लेजिंगची अमाऊंट मिळणार, किती दिवसात आपण अनप्लेज करू शकतो ती अमाऊंट, तर सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. त्याआधी मी तुम्हाला कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन जातो, माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती घेऊन जातो. तिथे मी तुम्हाला प्लेजिंग कशी होते आणि कुठल्या प्रोसेसने करावी लागते या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तर हे एक माझं छोटंसं अकाउंट आहे. तुम्ही तुमच्या झिरोदाच्या अकाउंटवरती किंवा तुमचा जो कोणता ब्रोकर असेल त्याच्या बॅक एंड ऑफिसला, म्हणजे सपोज तुम्ही इथे क्लिक केलं तुमच्या झिरोदाच्या अकाउंटवरती किंवा बाकीकडे जिथे कुठे तुमचा पोर्टफोलिओ दिसतो तिथे, इथे तुम्ही क्लिक केलं की कन्सोलवरती जायचं, त्यानंतर पोर्टफोलिओमध्ये जायचं, पोर्टफोलिओमध्ये गेला की होल्डिंग्सवरती क्लिक करायचं. तर तुमच्या सगळ्या होल्डिंग्स इथे शो करतात, म्हणजे तुमचं म्युच्युअल फंड असू दे किंवा तुमचे स्टॉक्स असू दे, जे कुठले स्टॉक्स तुमच्याकडे 2 दिवसापेक्षा जास्त वेळ आहे ते सगळे स्टॉक्स तुम्ही इथे दिसतात. तर ते स्टॉक्स तुम्ही इथे प्लेज करू शकता. तर प्लेज कसे करायचे, सपोज ह्या माझ्या छोट्या छोट्या SIP आहेत त्या मला प्लेज करायच्या, तर मी इथे तुम्हाला प्लेज करून दाखवतो. जेव्हा आपण या 3 डॉट्सवरती क्लिक करतो तर इथे एक ऑप्शन येतो प्लेज फॉर मार्जिन. तर त्यानंतर ते काय सांगतात की स्टॉकची व्हॅल्यू म्हणजे तुमच्या SIPची व्हॅल्यू आहे 105 रुपये, त्याच्या अगेन्स्ट आम्ही तुम्हाला 97 रुपये देऊ. तर अशी सपोज तुमच्याकडे क्वांटिटी जी काय असेल XYZ ती तुम्ही प्लेज करू शकता. तर प्लेज केल्यानंतर इथे एक प्रकारचं असं लॉक होतात ते, म्हणजे हे जे SIP आहेत त्या मी ऑलरेडी प्लेज केल्या आहेत. सो इथे मला प्लेजचा ऑप्शन आता मिळत नाही कारण की मी ऑलरेडी प्लेज केलेल्या आहेत त्या SIPs. तर असे तुम्ही तुमचे सगळे स्टॉक्स प्लेज करू शकता. जे स्टॉक्स तुमचे लॉंग टर्मसाठी आहेत ते प्लेज करू शकतात. मग ते शो कसे करतात तुमच्या डीमॅट अकाउंटला, तर इथे बघा माझ्याकडे या अकाउंटवरती कॅश आहे फक्त अराउंड 33,000च्या आसपास माझा या अकाउंटवरती कॅश आहे. पण कोलॅटरल मी इक्विटीमध्ये घेतलेलं आहे 40,000 मी कोलॅटरलच घेतले, म्हणजे मी ते मार्जिन यूज करतोय. म्हणजे माझी टोटल अवेलेबल मार्जिन काय झालं माझ्या ट्रेडिंगसाठी अराउंड 75,000. त्यातले माझे स्वतःचे किती आहेत 35,000 आणि बाकीचे जे 40,000 आहेत ते मी माझे स्टॉक्स किंवा माझे म्युच्युअल फंड प्लेज करून मी इथे ट्रेडिंग करतोय त्याच अकाउंटवरती त्याच अमाऊंटने. तर आता प्लेजिंगचे चार्जेस किती लागतात, सपोज तुम्ही एक स्क्रिप्ट म्हणजे सपोज मी हा एक म्युच्युअल फंड प्लेज केला तर एका स्क्रिप्ट मागे तुमचे प्लेजिंगचे 13 रुपये लागतात आणि अनप्लेजिंगचे 8 रुपये लागतात. असे टोटल कंबाईन 22 ते 25 रुपये फक्त तुमचे जातात एका प्लेजिंग मागे. आणि सपोज तुमच्याकडे 1 लाख ऑप्शन सेलिंग कुणाला करायचे असेल, ज्याला एक्सपायरी ट्रेडिंग वगैरे करायचे, तर त्यांच्यासाठी प्लेजिंग बेस्ट आहे कारण एक्सपायरी ट्रेडिंगमध्ये रिस्क नेहमी कमीच असते. मग तुम्ही प्लेजिंग तुमची सेफ आहे, प्लस तुम्ही एक मोठी अमाऊंट यूज करून एक प्लेजिंगची अमाऊंट यूज करून तुम्ही मार्जिन यूज करून काहीतरी डिसेंट प्रॉफिट कमवत आहे. सो इट्स कधीही बेटर की तुम्ही तुमचे प्लेज करा स्टॉक्स, पण तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या ट्रेडिंगवरती, तुमचा कॉन्फिडन्स तेवढा पाहिजे. असं नाही की प्लेजिंग केली आणि पूर्ण लॉस करून टाकला, त्याला ट्रेडिंग नाहीत म्हणत. तर आता पुढचा प्रश्न म्हणजे प्लेजिंग नक्की करायची कुठे, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या डीमॅट अकाउंटवरती प्लेजिंगचा ऑप्शन मिळतो. प्रत्येक डीमॅट अकाउंट, प्रत्येक ब्रोकर, इव्हन बँक्समध्ये जर तुमचे डीमॅट अकाउंट असतील तर ते सगळे तुम्हाला प्लेजिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. हे आणि पूर्ण लिगल आहे, त्यामागे तुम्हाला काही व्याज लागत नाही. पण त्यामध्ये तुम्हाला तुमचा लॉस कसा मॅनेज करायचा, म्हणजे जर सपोज तुम्ही डेली बेसिसवरती 500 रुपयेच्या रिस्कने काम करता ट्रेडिंगमध्ये, तर तुमच्या अकाउंटला तुम्ही ऑलरेडी एक महिन्याभराची रिस्क जी आहे 10,000 20,000 तेवढी अमाऊंट तुमच्या कॅपिटल तुमच्या अकाउंटवरती ठेवा. म्हणजे तुमचे जे प्लेजिंग आहे, तुमचे जे होल्डिंग्स आहेत ते तुम्हाला एकदम बिंदास्तपणे कॅरी करता येतील कायमस्वरूपी. आणि सपोज तुम्हाला एखादा अनप्लेज करायचं तर अनप्लेज करणं पण तितकं सोपं आहे. याच्यावरती क्लिक करायचं, त्यानंतर अनप्लेजवरती क्लिक करायचं, 3 डॉट्सवरती क्लिक केलं, त्यानंतर अनप्लेजवरती क्लिक केलं की किती क्वांटिटी तुम्हाला अनप्लेज करायची आहे तर तेही तुम्ही इथे सबमिट करू शकता. 108 क्वांटिटी मी प्लेज केली, तर मला किती त्यातली अनप्लेज करायची इथे क्वांटिटी टाकून सपोज अनप्लेज बोललं, सबमिट केलं की लगेच तुमचा दुसऱ्या दिवशी अकाउंटला ते वापस पैसे तुमचे जाणार आणि तुमचे स्टॉक्स तुमच्या अकाउंटला दिसायला सुरुवात होणार. तर 1 दिवस लागतो प्लेजिंगसाठी, 1 दिवस लागतो अनप्लेजिंगसाठी. म्हणजे वर्किंग डेज बद्दल बोलतो मी. वर्किंग डेज जे असतात मंडे टू फ्रायडे, त्यामधला 1 दिवस लागतो प्लेजिंगसाठी आणि 1 दिवस लागतो अनप्लेजिंगसाठी. तर इतकं इझी आहे आणि इतकं सोपं आहे. लोकांना माहिती नसतं की तुम्ही तुमचे स्टॉक्स प्लेज करून तुमचे स्टॉक्स तुम्ही एक प्रकारे तारण ठेवून त्या बदल्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता. म्हणजे तुमचे स्टॉक्स तर वाढणारच आहेत,
प्लस तुमची ट्रेडिंगमधून सुद्धा तुमची कॅपिटल हळूहळू वाढत राहील. मी शुअर आहे की या व्हिडिओमधून ना सगळ्यांना काही ना काहीतरी शिकायला मिळालं असेल. काही जण ट्रेडर्स असेल ज्यांच्या SIPs चालू असेल, ज्यांच्याकडे स्टॉक्स असतील, त्यांना आता कळेल की ते स्टॉक्सचे सुद्धा पैसे ते वापरू शकतात त्यांच्या ट्रेडिंगसाठी. तर हे त्यांना माहितीच नसतं, त्यामुळे त्यांची ट्रेडिंग थोडीशी मागे राहते. मग असं झाल्यावर काय होतं, सपोज तुमच्याकडे 1 लाख कॅपिटल आहे, 1 लाखाचे स्टॉक्स आहेत, त्या बदल्यात तुम्हाला 80,000 प्लेज मिळालं, म्हणजे 1 लाखाचे स्टॉक्स तर वाढतायत प्लस हे 80,000, म्हणजे 1,80,000 तुमची कॅपिटल झाली, ट्रेडिंग कॅपिटल. एक छोटीशी इम्पॉर्टंट मी जाण्याआधी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की किंवा एक प्रकारची नोटीस म्हणा की ऑप्शन बाईंगमध्ये प्लेजिंग कधीच काम करत नाही. तुम्ही प्लेजिंग केलेल्या स्टॉक्सनी ऑप्शन बाईंग नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही इंट्राडे करू शकता, फ्युचर्स करू शकता आणि तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. या 3 गोष्टी तुम्ही करू शकता इंट्राडे बेसिसवरती. आणि जर तुम्हाला पोझिशनल ऑप्शन सेलिंग करायचे असेल तर तुमच्याकडे मिनिमम हाफ अमाऊंट कॅशमध्ये लागते पोझिशनल ऑप्शन सेलिंगसाठी. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपीजची तुम्ही प्लेजिंग यूज करताय तर तुमच्याकडे 80,000 रुपये कॅशमध्ये लागतात. म्हणजे 50% अमाऊंट तुम्हाला कॅशमध्ये ठेवावी लागते तुमच्या अकाउंटला. इंट्राडेसाठी तुम्ही पूर्ण मार्जिन वापरू शकता. इंट्राडे नॉर्मल इक्विटीजमध्ये ऑप्शन सेलिंग आणि फ्युचर्स, ऑप्शन बाईंग यामध्ये होत नाही. तर अशा छोट्या छोट्या पण इम्पॉर्टंट गोष्टी जर तुम्हाला डेली बेसिसवरती किंवा सारख्या माहिती करून घ्यायची असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट जो आहे, आपला चॅनल 2 मंथच्या पिरियडमध्ये, अराउंड 1.5 मंथच्या पिरियडमध्ये अराउंड आपले 1700 सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या, तुमचं प्रेम असंच राहू द्या. या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. कारण की या चॅनलवरती तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, आपण पूर्ण जेन्युअन कंटेंट देतोय. कारण की असं नाही की 10,000 रुपये कमवा, 10,000 रुपये टाका आणि 1 कोटी कमवा, 1,000 रुपयाचा स्टॉक 10,000 होईल, असं काहीच या चॅनलवरती नाही. जे काही या चॅनलवरती आहे, जी काही इन्फॉर्मेशन मी देतो ती मी स्वतः त्यावरती मी काम करत असतो. त्या स्वतः गोष्टी मी केलेल्या असतात. सो मी पूर्ण जेन्युअन कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो या चॅनलवरती. तर तुम्हाला पण त्या गोष्टी माहितीच असेल. बरेच लोक मला कॉल करतात कोर्सबद्दल वगैरे, तर त्या सगळ्यांना ह्या कन्सेप्ट आवडतात, त्यांना चॅनलची कन्सेप्ट आवडते. तर तुम्ही पण असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ लाईक करत जा, व्हिडिओवरती कमेंट करत जा. तुमचे फीडबॅक, तुमचे सजेशन, सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट करत जा. कुठलंही सजेशन असेल तर तेही बिंदास तुम्ही कमेंट करा. आणि काही तुम्हाला पुढे कशा बाबतीच्या व्हिडिओज पाहायचे आहेत तेही तुम्ही कमेंट करा. लाईव्ह ट्रेडिंगचे मी ॲनालिसिस टाकायचा प्रयत्न करतोय, मी वीकली बेसिसचे ॲनालिसिस टाकण्याचा प्रयत्न करतोय, मी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे. पण तुमचा सपोर्ट जर मला अजून मिळाला तर मी अजून जास्त प्रयत्न करेन, अजून जास्त चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मी मदत करू शकतो. थँक्यू सो मच.